श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. शिवलीला अमृत अध्याय 6. या अध्यायामध्ये सोमवार व्रताची महती सांगितलेली आहे. या अध्यायाचे पठण श्रवण प्रत्येक महिलेने करावं. असं केल्याने आपली सौभाग्यवृद्धी होईल. आपल्या पतीला, आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभेल. आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये चांगलं आरोग्य लाभेल. थोडक्यात काय तर अध्याय 6 हा सौभाग्य, पतीचे आरोग्य आणि सौखी वैवाहिक जीवनासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. नक्की या अध्यायाचे श्रवण पठण करा, त्याचा लाभ घ्या. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. जय जय मदनांतका मनमोहना, मदमत्सर कानन दहना, हे भवभय पाशिनी कृंतना, भवानी रंजना भयहारका. भीमाद्रिजा माता गंगाधरा, सिंधूर वदन जनका कर्पूर गौरा, पद्मनाभन भमन रंजना त्रिपुरहरा, त्रिदोषमना त्रिभुवनेशा. नीलग्रीवा सुवास्य वदना, नंदीवहना अंधकमर्दना, गजातका दक्षपृत दलना, दानवदमना दयानिधे. नित्यशांत निर्विकल्प निरंजना, आशापाशरहित विरक्त पूर्णा, निजभक्त पाश विमोचना, जन्ममरणा मोचकजो. जे विषय कामना युक्त तुझ स्वामी अनन्य भजत, त्यासी पुरविसी विषय पदार्थ, जे जे इच्छित सर्वही. सकामासी कामना पुरवून तू निज ध्यानी लाविसी मन, तेच परम विरक्त होऊनी पद निर्वाण पावती. सोमवार शिवरात्री प्रदोष आचरता तरले असंख्य स्त्री पुरुष, हीच विषयी कथा निर्दोष सूत सांगे शौनकाधिका. आर्यावर्त देश पवित्र तेथीचा चित्रवर्मा नाम नृपवर, जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र तैसा पुण्यशील प्रतापी. जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळा, तैसा गोविप्रपाळक नृपाळ, दृष्ट दुर्जन शत्रुखळ त्यासी काळ दंडावया. प्रयत्नाविषयी जैसा भगीरथ, बळास उपमी जे वायुसूत, समरभूमीस भार्गव अजित, विरोचनात्मज दानाविषयी. शिव आणि श्रीधर त्यांच्या भक्तीस तत्पर, त्यास झाले बहुत पुत्र, पितयातुल्य प्रतापी. बहुत नवेस करिता पंचवदना, एक कन्या झाली शुभानना, सुलोचना नैषद अंगना, उपमेस तिच्यान पुरती. तारकारी जनक शत्रुप्रिया, वृत्रारी शत्रुजनक जया, उपमा देता द्विजराज भार्या, बहुत वाटती हळुवट. ते अपर प्रतिमा भार्गवीची, उपमा साजे हैमवतीची, की दुहीन जाया पुत्री मित्राची, उपमा साच द्यावी तिथे. कलंकरहित रोहिणी दव, तैसा मुख शशी अभिनव, त्रिलोक्य सौंदर्य गाळुनी सर्व, ओतली वाटे कमलोद्भवे. तिच्या जन्मकाळी द्विज सर्व, जातक वर्णिती अभिनव, चित्रवर्मा रायासी अपूर्व, सुख वाटले बहुताची. एक द्विज बोले सत्यवानी, ही होईल पृथ्वीची स्वामिनी, 10 शस्त्र वर्ष कामिनी, राज्य करील अवनीचे. एकता तोषला राव बहुत, द्विजास धन वस्त्र अलंकार देत, ज्याने जे मागितले ते पुरवित, नाही नेदिन मनोची. तिचे नाम सीमंतिनी, सीमा स्वरूपाची झाली तेथुनी, लावण्य गंगा चातुर्य खानी, शारदे ऐसी जाणिजे. राव संतोषे कोंदला बहुत, तो अमृतात विषबिंदू पडत, तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलिला. 14व्या वर्षी सीमंतिनीसी, वैधव्य येईल निश्चयसी, ऐसा एकदा राव मानसी, उद्विग्न बहुत झाला. वाटे वज्र पडिले अंगावरी, की सौदामिनी कोसळली शिरी, किंवा काळजी घातली सुरी, तैसे झाले रायासी. पुढती बोले तो ब्राह्मण, राया शिवदये करून, होईल सौभाग्य वर्धन, सत्य सत्य त्रिवाचा. विप्रसदना गेले सवेग, रायासी लागला चिंतारोग, तवती शुभांगी उद्वेग, रहित उपवर जहाली. सकळ कळा प्रवीण, चातुर्य खानीचे दिव्यरत्न, तिचे एकता सुस्वर गायन,
धरिती मौन कोकिळा. अंगीचा सुवास पाहून कस्तुरी मृग घेती रान. पितिया सावडे प्राणाहून पाहता नयन न धाती. वदन पावनी रतिपती लज्जित, कटी देखुनी हरिवदन न दाखवित. गमन देखुनी लपत, मराळ मानस सरोवरी. क्षण एक चाले गजगती, देखुनी शंकला करिपती. कुरळ केश देखुनी भ्रमर पंक्ती, रुंजी घालिती सुवासा. कमळ मृग मीन खंजन, लज्जित देखुनी जिचे नयन. वेणीची आकृती पाहून भुजंग विवरी दडाले. या वृक्षावरून त्या वृक्षी देख, शुक पळती पाहता नासिक. बिंब फळे अति सुरेख, लज्जित अधर देखता. पक्व दांडी बबीज सुरंग बहुत, त्यास लाजविती जिचे दंत. कूच देखुनी कमंडलू शंकित, स्वरूप अद्भुत वर्ण किती. तनूचा सुवास अत्यंत, जाय 10 योजन पर्यंत. सूर्यप्रभेसम कांती भासत, शशी सम मनोरमा. झाली असता उपवर, तिच्या पत्नीनी सख्या सुंदर. किन्नर कन्या मनोहर, गायन करीती तीच पासी. त्यांच्या मुखे करुणी वार्ता एक सीमंतिनी. 14 वर्षी आपणा लागुनी, वैधव्ये कथिले ऋषीने. परमसंताप पावली ते समयी, याज्ञवल्क्याची श्री मैत्रेयी. तिचे पाय धरुनी लवलाही, पुसे सद्मन होऊनिया. सौभाग्यवर्धन व्रत, माये कोणते सांग त्वरित. कोणते पूजू दैवत, कोणत्या गुरुसी शरण जाऊ. सांगितला सकळ वृत्तांत, 14व्ये वर्षी वैधव्ये यथार्थ. मग मैत्रेयी बोलत, धरी व्रत सोमवार. सांगे शिवमंत्र पंचाक्षरी, तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी. निशी झालिया पूजावा त्रिपुरारी, षोडोपचार सप्रेम. म्हणे तुझ दुःख झाले जरी प्राप्त, तरी न सोडी हे व्रत. ब्राह्मण भोजन दप्पंत्य बहुत, पूजी माय अत्यादरे. पडिले दुःखाचे पर्वत, तरी टाकू नको हे व्रत. उबग न धरी मनात, बोल न ठेवी व्रताते. त्यावरी नैषधराज नळ जान, त्याचा पुत्र इंद्रसेन. त्याचा तनय चित्रागत सुजान, केवळ मदन दुसरा. चतुष्षष्टी कळायुक्त, जैसा पितामह नळ विख्यात. सर्व लक्षणी दिसे मंडित, चित्रांगत तैसाची. कुंभिनी शोधिली समग्र, परी त्याहुनी नाही सुंदर. तो 30 योजिला वर, राशी नक्षत्र पाहुनी. आणि कही ब्राह्मण भोजन, आल्या अतिथा देत अन्न. सांग करी शिवपूजन, जागरण सोमवार निशी. पंचसूत्री शिवलिंग, मणिमय शिवसदन सुरंग. कोणी एक न्यून प्रसंग, न घडे सिमती निपासुनी. शिव अभिषेकता पाप संहार, शिवपूजनेचे साम्राज्य अपार. गंधाक्षता माला परिकर, सौभाग्यवर्धन त्याकरिता. शिवापुढे धूप जाळिता बहुवस, तेने अंग होय सुवास. दीप चालविता वंश, वर्धमान होय पै. आणि कही दीपाचा गुण, कांती विशेष आयुष्य वर्धन. नैवेद्ये भाग्य पूर्ण, वर्धमान लक्ष्मी होय. तांबूलदाने यथार्थ, सिद्धचारी पुरुषार्थ. नमस्कारे आरोग्य होत, प्रदक्षिणे ब्रह्मनासे. जपे साधे महासिद्धी, होम वहुने होय कोशवृद्धी. कीर्तन करिता नृपानिधी, सांब ठाके पुढे उभा. ध्याने होय महाज्ञान, श्रवणे अधिव्याधी हरण. नृत्य करिता जन्ममरण, धूर्जुटी दूर करीतसे. तंतवितंत घन सुस्वर, शिवप्रीत्यर्थ करिता वाद्य समग्र. तेने कंठ सुरस कीर्ती अपार, रत्नदाने नेत्र दिव्य होती. एव सर्व अलंकार वाहता, सर्व ठाई जय लाभ तत्वता. ब्राह्मण भोजन करिता, वर्णिले सर्व प्राप्त होय. मैत्रियेने पूर्वी व्रत, संमतीनिसी सांगितले समस्त. त्याहुनी ते विशेष आचरत, शिवपूजित आदरे.
त्यावरी नैषद्याचा पौत्र चित्रांगत नामे गुणगंभीर त्यासी आणुनिया सादर श्रीमंतीनी दिदली. 4 दिवसपर्यंत सोहळा झाला तो अद्भुत, तो वर्णिता ग्रंथ यथार्थ पसरेल समुद्रा ऐसा. सहस्रार्बुदे धन जाना राये दिदली वरदक्षिणा, वस्त्र अलंकार नवरत्न गणना कोणा न करावे. अश्वशाळा गजशाळा रत्नखचित याने विशाळा, चित्रशाळा नृत्यशाळा आंदन दिदले जामाता. 4 दिवसपर्यंत 4 वर्ण केले तृप्त, विप्रा दक्षिणा दिली अपरिमित नेता द्विज कंटाळती. अश्रमाधन नेता ब्राह्मण वाटेस टाकेतीन नेववे म्हणून, याचका मुखी हेची वचन पुरेपुरे किती न्यावे. रायाचा औदार्य कृशान दारिद्र्ये रान टाकिले जाळून, दुराशा दुष्कंठ कवन दग्ध झाले मुळीहुनी. धनमेघ वर्षता अपार दारिद्र्य दुर्ळा बैसला समग्र, याचेक तृप्ती तृणांकुर टवटवीत विरुडले. असो नैषदपुरीचे जन पाहाती सीमंतिनीचे वदन, इंदुकळा षोडस चिरून द्विज ओतिले 32. कलंक काढुनी निशेष द्विजसंधी भरल्या राजस, मुखीचे निघता स्वच्छ वास सुगंध राज तोची वाटे. जलजमुखी जलज कंठ जलज माला तेज वरिष्ठ, जलज निंबपत्रे करुणी एकवट ओवाळून टाकीती शशीमुखा. असो साडे झालिया पूर्ण नैषद देशा गेला इंद्रसेन, सकळ वराडी अनुदिन सौंदर्य वर्णिती सीमंतिनीचे. विजयादशमी दीपावळी लक्षुन जामात राहिविला माने करून, किती एक दिवस घेतला ठेवून चित्रवर्मा राजेंद्रे. जैसी श्रीरंगा आणि इंदिरा तैसा जोडा दिसे साजिरा, नाना उपचार वधूवरा समयोचित करी बहु. कोणे एक दिवशी चित्रांगद सवे घेऊनी सेवक उंद, धुरंधर सेना अगाध जात मृगये लावुनी. त्यात मुख्य सेवक घेऊन बैसला चित्रांगद गुणानिधान, आवले अवलोकित चहूकडून कौतुके भाषण करिताती. कृतांत भगिनीचे उदक कृष्णवर्ण भयानक, त्या उदकाचा अंत सम्यक कधी कोणी न घेतला. तो प्रभंजन सुटला अद्भुत, नौका तेथे डळमळीत आवले आक्रोश बोलत नौका बुडाली म्हणुनिया. भयभीत झाले समस्त नौका बुडाली अकस्मात, एकची वर्तला आकांत नाही अंत महाशब्दा. तिरी सेना होती अपार तिच्या दुःखासी नाही पार, चित्रांगदाचे पाठी राखे वीर आकांत करीती एकसरे. सेवक धावती हाक फोडीत चित्रवर्यासी जाणविती मात, राव वक्षस्थळ बळवीत चरणी धावत यमुना तिरी. शिबिके माझी बैसुनी माते समवेत सीमंतिनी, धावता आली तेच क्षणी पडिती धरणी सर्वही. दुःखार्णवी पडली एकसरी तेथे कोणासी कोण सावरी, सीमंतिनी पडली अवनीवरी पिता सावरी तियेसी. माता धावुनी उठाउठी कन्येच्या गळा घाली मिठी, शोक करी तेने सृष्टी आकांत एकची वर्तला. सीमंतिनीचा शोक ऐकुनी डळमळू लागली कुंभिनी, मेदिनी वसनाचे पाणी तप्त झाले एकसरे. पशुपक्षी वनचरे समस्त वृक्षगुल्म लता पर्वत, त्यासही शोक अत्यंत सीमंतिनीस पाहाता. शोके मूर्छना येऊनी निचेष्टित पडली सीमंतिनी, तो इंद्रसेना सहित गृहिणी आली वार्ता ऐकोनिया. अवघी झाली एकत्र दुःखार्णवाचा न लागे पार, स्नुषेत देखुनी शश्वर शोकाग्नीने कळवळीला. चित्रांगदाची माता पडली क्षिती तिचे नाम लावण्यवती,
सकळ स्त्रिया सावरिती नाही मिती शोकासी. मृत्तिका घेऊनी हस्तकी लावण्यवती घाली मुखी म्हणे गहन पूर्वकर्म की शोक झाला यथार्थ. माझा एकुलता एक बाळ चित्रांगत परम स्नेहाळ पूर्व पापाचे हे फळ कालिंदी काळ झाली आम्हा. माझी अंधाची काठी पाही कोणे बुडविली यमुना डोही मज अनाथाची गाठी पाही कोणे सोडिले निर्दये. माझा दावा गे राजहंस कोणे नेले गे माझे पाडस माझा चित्रांगत डोळस कोणे चोरून नेला गे. म्हणे म्या पूर्वी काय केले प्रदोष व्रत मध्येच टाकिले की शिवरात्रीस अन्न घेतले की व्रत मोडिले सोमवार. की रमाधाव उमाधाव यात केला भेदभाव की हरिहर कीर्तन गौरव कथारंग उच्छेदिला. की पंक्ती भेद केला निशेष की संत महंता लाविला दोष की पराधनाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे. की दान देते म्हणून ब्राह्मणासी चाळविले बहुत दिन की दाता देता दान केले विघ्न म्या पूर्वी. कोणाच्या मुखीचा घास काढिला की गुरुद्रोह पूर्वी मज घडला की पात्री ब्राह्मण बैसला तो बाहेर घातला उठवूनी. की कुरंगी पाडसा बिघडविले की परिव्राजका प्रती निंदिले तरी ऐसे निधान गेले त्याच दोषास्तव वाटे. असो प्रधान वर्गी सावरुनी सहपरिवारे चित्रवर्मा सीमंतिनी स्वनगरासी नेऊनी निज सदनी राहाविली. इंद्रसेन लावण्यवती शोके संतप्त नगरा जाती तव दायाद घेऊनी पापमती राज्य सर्व घेतले. मग इंद्रसेने लावण्यवती देशांतर पळूनी जाती तेथुनी शत्रू धरुनी आणती बंदी घालिती दृढ तेव्हा. इकडे सीमंतिनी व्रत न सोडी अत्यादरे करीत एकादश शतदप्यंत पूजी संयुक्त विधीने. सर्वही भोग वर्जून जान यामिनी दिनी नित्य करी शिवस्मरण 3 वर्षे झाली पूर्ण यावरी वर्तमान ऐका पुढे. इकडे चित्रांगना यमुनेत बुडाला नागकन्यांनी पाताळी नेला नागभुवनीची पाहता लीला तटस्थे झाला राजपुत्र. दिव्या नारी देखिल्या नागिनी पद्मिनी हस्तिनी चित्रिणी शंखिनी अतिचतुर भागिनी सुवासंगी जाचिया. ज्याच्या पदनखी निरंतर गुंजाराव करीती भ्रमर ज्याचा देखता वदन चंद्र तपस्वी चकोर वेधले. नवरत्नांचे खडे पसरले तेथे चहूकडे स्वर्ग सुखाहुनी आवडे पाताळ भुवन पाहता. तक्षक नागराज प्रसिद्ध त्यापुढे उभा केला चित्रांगत साष्टांग नमित सद्गत होऊनी स्तुती करीतसे. निर्भय तेथे राजसूत तक्षक वर्तमान पुसत जे जे वर्तले समस्त केले श्रुत चित्रांगते. मागुती नागराज झाला तुम्ही कोण्या दैवतासी भजता यावरी शिवमहिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगद. प्रकृती पुरुष दोघे जणे निर्मिली इच्छा मात्रे जणे अनंत ब्रह्मांडे प्रीतीने रचियेली हेळा मात्रे. इच्छा परतता जाण अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून प्रकृती पुरुषात होती लीन पंचभूते तत्वांसहित. मग दोघे एक प्रीती आदी पुरुषा माझी सामावती तो सदाशिव निश्चिती आम्ही भजतो तया ते. ज्याच्या मायेपासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण त्या सत्वा सेवे करून विष्णुजैने निर्मिला. रंजासे केले विरंचिस तमाशे रुद्र तामस तो शिव पुराण पुरुष आम्ही भजतो सर्वदा. पाताळ अंतरिक्ष दशा दिशा त्रिभुवन पंचतत्व सरिता मेदिनी वसन भस्मलोष्ट अष्टधातू व्यापून उरला तो शिव भजतो आम्ही. अष्टदश वनस्पती सर्व बीजे
आकारा आली सहजे, व्यापिली जने कैलास राजे, त्याचे उपासक आम्ही असो. ज्याचे नेत्र सूर्यजान, रोहिणीवर ज्याचे मन, रमारमण ज्याचे अंतकरण, बुद्धी द्रुहीन जयाची, अहंकार ज्याचा रुद्र, पाणी जयाचे पुरंदर, कृतांत दाहडा त्रिव्र, विराट पुरुष सर्व ही जो. एव त्रितके देवता चक्र, ते शिवाचे अवयव समग्र, एकादश रुद्र द्वादश मित्र, उभे त्या पुढे कर जोडुनी. ऐसे ज्याचे गुण अपार, मी काय वर्ण मानव पामर, त्याच्या दासांचे दास किंकर, आम्ही असो कश्यपात्मजा. ऐसे वचन ऐकुनी सतेज, परम संतोषला दंडशकुराज, क्षमलिंगन देऊनी कद्रुतनुज, नाना कौतुके दाखवितया. म्हणे देवाचे दुर्लभ वस्त, ते हाय समस्त, तू मजा आवडसी बहुत, राहावे स्वस्थ मजपासी. चित्रांगद म्हणे महाराजा, शिवकर्ण भूषणा सतेजा, जननी जनकासी वेद माझा, एवढाच मी पोटी तयांच्या. 14 वर्षांची सिमिंतिनी, गुणनिधान लावण्य खानी, प्राण देईल ते नितंबिनी, बोलता नयनी अश्रू आले. माता पित्यांचे चरण, खंती वाटते कधी पाहिन, माझी माता मजविन कष्टी जान, नेत्री प्राण उरला असे. तरी मज घालवी नेऊन, म्हणून धरिले नागेंद्राचे चरण, तक्षक होऊनी प्रसन्न, देत अपार वस्तूंचे. म्हणे 12 सहस्र नागांचे बळ, तिदले तुझ होईल सुफळ, तैसाची झाला तत्काळ, चित्रांगद वीर तो. तू करशील जेव्हा स्मरण, तेव्हा तुझ संकटी पावेन, मनोवेग वारू आणून, चिंतामणी सवे दिदला. दुर्लभ रत्ने भूमंडळी, देत अमूल्ये तेजागळी, पर्वताकार मोठ बांधिली, शिरी दिदली राक्षसाच्या. देत दिव्य वस्त्रे अलंकार, सवे एक दिदला फणीवर, मनोवेगे यमुना तीर, क्रमुनी बाहेर निघाला. झाले 3 संवत्सर, चहूकडे पाहे राजपुत्र, तेच समयी सिमिंतिनी स्नानासी सत्वर, कालिंदी तीरा पातली. एकाकडे एक पाहाती, आश्चर्य वाटे ओळखन देती, दिव्य रत्न मंडित नृपती, चित्रांगद दिसतसे. फणी मस्तकीची मुक्ते सतेज विशेष, भुजेपर्यंत डोळे अवंतस, गजमुक्तांच्या माळा राजस, गळा शोभती जयाच्या. 5 जडल्या कटी मेखलेवरी, तेने हिरवी झाली धरित्री, मृग पशु धावती एकसरी, नवे तृण वाढले म्हणूनिया. मुक्ताफळे देखुनी तेजाळ, धावतच येती मराळ, देखुनी आरक्त रत्नांचे ढाळ, क्षीर धावती भक्षावया. अंगी दिव्ये चंदन सुगंध, देखुनी धावती मिलिंद, दश दिशा व्यापल्या सुबुद्ध, ग्राण देवता तृप्त होती. विस्मित झाली सिमिंतिनी, ब्रह्मचक्री पडली विचारमणी, चित्रांगद ही तटस्थ होऊनी, क्षणक्षणा न्याहाळीत. कंठभूषणे रहित मंगळसूत्र, हरिद्रा कुंकुम विरहित वस्त्र, अंजन विवर्जित नेत्र, राजपुत्र पाहातसे. न्याहाळता तटस्थ स्वरूपासी, वाटती रंभा उर्वशी दासी, कुचकमंडलू यासी, उपमा नाही द्यावया. तप्त चामीकर वर्ण डोळस, चिंताक्रांत अंगी झाले कृश, की चंद्रकळा राजस, ग्रहणकाळी झाकोळती. मग तिये पाशी येऊन, पुसे साक्षप वर्तमान, म्हणे तू हायेस कोणाची कोण, मुळापासून सर्व सांग. मग आपुल्या जन्मापासून, सांगितले चरित्र संपूर्ण, बोलता असूवे नयन भरुनिया चालिले. अश्रुधारा स्रवती खालत्या, लाविल्या पयधर लिंगास गळत्या, दंतचियेचे बोलता, नक्षत्रायसे लखलखती. सिमिंतिनीच्या सख्या चतुर, राजपुत्रा सांगती समाचार, 3 वर्षे झाली हिचा भ्रतार, बुडाला येथे यमुना जवळी.
हिची सासू श्वशुर दोन्ही शत्रूंनी घातली बंदीखानी. हे शुभांगी लावण्य खानी ऐसी गती येची. कंठ दाटला सन्निधित चित्रांगत खाली पाहत. आरक्त रेखांकित नेत्र वस्त्र पुसीत वेळोवेळा. सिमिंतिनी संख्यास सांगे खून कोण कोठील पुसा वर्तमान. सख्या पुसती येणे कोठून झाले खून नाम सांगा. तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जातो चिंतिलिया ठायास. क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास गमन आमुचे त्रिलोकी. कळते भूत भविष्य वर्तमान मग सिमिंतिनीसी हाती धरून. कानी सांगे अमृत वचन भ्रतार तुझा जिवंत असे. आजी 3 दिवसा भेटवीन लटकी नव्हे कदापि जाण. श्री सदाशिवाची आन असत्य नव्हे कल्पांती. सौभाग्य गंगे चातुर्य विलासिनी तुझे ऐश्वर्य चढेल येथुनी. परी ही गोष्ट कोणा लागुनी दिवसत्रय प्रकटवू नको. ऐसे सांगुनी परमस्नेह एरी चोर दृष्टी मुख पाहे. म्हणे वाटते चित्रांगद होय ऐसे काय घडू शके. मृत्यू पावला तो येईल कैसा मग आठवी भवानी महेशा. करुणा कर पुराण पुरुषा न कळे लीला अगम्य तुझी. हा परपुरुष जरी असता तरी मज का हाती धरिता. स्नेहा उपजला माझिया चित्ता परम आप्त वाटतसे. काय प्राशुन आला अमृत की काळे गिळुनी उगळिला सत्य. हे मदनांतक षडास्य तात तुझे कर्तृत्व न कळे मज. जगन्निवास हे करशील सत्य तरी आकरा लक्ष पूजिन दंपत्य. तितक्याच वाती यथार्थ बिल्वदळे अर्पिन. यावरी बोले राजपुत्र सुकुमारे सदनासी जाई सत्वर. तुझी सासू आणि श्वशुर त्यासी सांगू जातो आता. तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्यास सांगेन. एरी करून हास्यवदन निज सदनाप्रती गेली. सख्या बोलती आन वाहून तुझा भ्रतार होय पूर्ण. ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके. तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन. सिमिंतिनी म्हणे वर्तमान ओढू नका ग उग्या राहा. सिमिंतिनीच्या मुखकमळी सौभाग्यकळा दिसू लागली. सुखासनारूढ सदना गेली कोठे काही न बोले. मनोवेगाच्या वारूवरी त्वरित आरूढला सिमिंतिनी कांत. निज नगरा बाहेर उपवनात जाऊनिया उतरला. नाग मनुष्य वेष धरून शत्रूस सांगे वर्तमान. 12 शस्त्र नागांचे बळ घेऊन चित्रांगद आला असे. तुम्ही कैसे वाचाल सत्य तव ते समस्त झाले भयभीत. एरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ सिंहासनी स्थापावेगी. मग नाग जाऊन माता पित्यासी सांगे वर्तमान. त्यासी आनंद झाला पूर्ण त्रिभुवनात न समाये. तो शत्रू होऊनी शरणागत उभयंतासी सिंहासनी स्थापित. दायाद कर जोडुनी समस्त म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे. मग सर्व दळभार सिद्ध करून भेटीसी निघाला इंद्रसेन. वाद्यनादे संपूर्ण भूमंडळ डळमळी. माता पिता देखून सप्रेम धावे चित्रांगद सुजान. धरुनी पितियाचे चरण क्षेमालिंगिनी मिसळला. मग लावण्यवती धावत चित्रांगदाचा गळा मिठी घालत. जैसा कौसल्यसी रघुनाथ 14 वर्षांतरे. हरपले रत्न सापडले की जन्मांधासी नेत्र आले. की प्राण जाता पडले मुखा माझी अमृत. करभार घेऊनी अमुप धावती देशोदेशींचे भूप. पौरजनांचे भार समीप येऊनिया भेटती. हनुमंते आणिला गिरिद्रोण जेवी उठविला उर्मिला रमण. आनंदमय झाले त्रिभुवन
तैसेच पूर्ण पै झाले. माता पितियां समवेत चित्रांगता चालिला मिरवित नैषदपूर समस्त शृंगारिले ते दवा. चित्रवर्म्यासी सांगावया साचार धावताती सेवक भार महाद्वारी येता समाचार. माता फुटली चहूकडे चार जाऊनी रायास वंदिती उठाची तुमचे आले जामात. राव गजबजीला धावत नयनी लोटत आनंद अश्रू. कंठ झाला सन्निधित रोमांचअंगी उभे ठाकत समाचार आणिला त्यासी आलिंगित धनवस्त्र देत सीमेहुनी. अपार भरुणी रथ शर्करा नगरात वाटित मंगळतुरे अद्भुत वाजो लागली एकसरे. धावले अपार भूसुर राये कोश दाविले समग्र आवडे तितके धन न्यावे सत्वर सुखासी पार नाही माझ्या. जय जय शिव उमानाथ म्हणूनी राव उडत नाचत उमायने घेऊनी धावत प्रजाजन नगरीचे. सीमंतिनीसी बोलावून दिव्य अलंकार लेवून जय जयकार करून मंगळसूत्रे बांधिले. दिव्य कुंकुम नेत्री अंजन हरिद्रा सुमनहार चंदन सौभाग्ये लेवविती जान त्रयोदश गुणी विडे देती. एक शृंगार सावरती एक पीक पात्र पुढे करती नगरीच्या नारी धावती सीमंतिनीस पहावया. माता धावली सन्नदीत सीमंतिनीसी हृदयी धरित माये तुझा सौभाग्ये पर्वत असंभाव्य उचंबळला. ऐश्वर्यद्रुम गेला तुटून पुढती विरुडला भेदित गगन तुझी सौभाग्य गंगा भरून अक्षय चालली उतरेना. धन्य धन्य सोमवार व्रत 11 लक्ष पूजिली दपंत जितवन करावयास जामात बोलावू धाडिले त्वरेने. माता पितियां समवेत चित्रांगद नगरा येत चित्रवर्मा नृपती त्वरित सामोरा येत तयासी. जामाताच्या कंठी धावूनी शुश्वरे घातली मिठी ब्रह्मानंदे भरली सृष्टी पुष्टवृष्टी करीती देव. नगरा माझी आणिली मिरवत पुन्हा विवाह केला अद्भुत मग एकांती चित्रांगद नृपनाथ बोलावित सीमंतिनीसी. पातळीचे अलंकार अद्भुत सीमंतिनी लागी लेववित नवरत्नप्रभा फाकली अमित पाहता तटस्थ नारी नर. पातळीचा सुगंधराज निघुती आत्महस्ते लेववी सीमंतिनी प्रीती नाना वस्तू अपूर्व क्षिती श्वशुरा लागी दिदल्या. पातळीचा सुगंधराज निघुती आत्महस्ते लेववी सीमंतिनी प्रती नाना वस्तू अपूर्व क्षिती श्वशुरा लागू दिदल्या. सासू श्वशुरांच्या चरणी मस्तक ठेवी सीमंतिनी माये तुझा सौभाग्य दधी उचंबळूनी भरला असो बहुकाळ. पुत्र सीमंतिनी सहित इंद्रसेन नैषदपुरा जात अवनीचे राजे मिळूनी समस्त छत्र देत चित्रांगदा. समस्त राज्यभार समर्पून तपासी गेला इंद्रसेन तेथे करुणिया शिवार्चन शिवपदासी पावला. 8 पुत्र पित्या समान सीमंतिनीसी झाले जान 10 सहस्र वर्षे निर्विघ्न राज्य केले नैषदपुरी. जैसा पिता महान नळराज परमपुण्य श्लोक तेजपुंज तैसाच चित्रांगद भुभुज न्यायनीती वर्ततसे. शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत सीमंतिनी चढते करीत तिची ख्याती अद्भुत सुत सांगे शौनकादिका. हे सीमंतिनी आख्यान सुरस ऐकता सौभाग्ये वर्धन स्त्रियांस अंतरला भ्रतार बहुत दिवस तो भेटेल परतोनी. विगत दवा ऐकती त्या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती शिवचरणी धरावी प्रीती सोमवार व्रत न सोडावे. ऐसे ऐकता आख्यान अंतरला पुत्र भेटेल मागेतून आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण होय ज्ञान विद्या बहु. गंडांतरे मृत्यू निरसुनी जाय
गतधन प्राप्त शत्रुपराजय श्रवणे पठणे सर्व कार्य पावे सिद्धी येण्याची सीमांतिनी आख्यान प्रयाग पूर्ण भक्ती मागमासी करिता स्नान त्रिविध दोष जाती जळून शिवपद प्राप्त शेवटी सीमंतिनी आख्याने सुधारस प्राशन करीती संजन त्रिदश निंदक असुर तामस अहंकार मध्ये सेविती अपर्णा हृदय अरविंद मिलिंद श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद अभंग अक्षय अभेद न चळे न ढळे कदाही शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड षष्टाध्याय गोडहा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमः शिवाय